विधानसभेचे आमदार आहेत। आज एकीकडे बघितलं तर महापुरांसमोर एक व्यक्ती पडला होता। आज कुर्ल्यातील मॅन्युअल मध्ये पुन्हा एक व्यक्ती पडलाय। अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आहे, कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा आहे, महानगरपालिकेचा निष्काळजीपणा आहे। नाही, मी कुणाची बाजू घेणार नाही, परंतु महानगरपालिकेचा हलगर्जीपणा बोलले जाणार नाहीये। त्या ठिकाणी कुठलंही काम नव्हतं। तो मलनिसारण वाहिनीचं जे चेंबर आहे त्या चेंबरवरती लोखंडी झाकण असतं, त्याच्या आतमध्ये एक जाळी असते, ते सर्व होतं। परंतु त्या सन्मान हॉटेलच्या बाहेर हे जे चेंबर आहे या चेंबरचं झाकण कोणी काढलं आणि त्याच्यामध्ये अन्सारी नावाचा व्यक्ती कसा गेला? त्या ठिकाणी अन्सारी नावाचा व्यक्ती पडला आणि पुढच्या चेंबरमध्ये तो सापडलेला आहे। महानगरपालिका आहे, पोलीस आहे, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, शाखाप्रमुख आहेत, शोध मोहीम चालू झाली, सापडला अन्सारी नावाचा माणूस आहे। परंतु त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचं कुठलंही काम सुरू नसताना त्याचं झाकण कोणी खोललं हे शोध घ्यायचा नाही। पोलिसांना तशा सूचना दिलेल्या आहेत की अपघात आहे का घातपात आहे याच्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावं। एकीकडे असे अपघात घडतायत, झाडांची पडझड होते, ते काम झालं नाही याच्या प्रकारचं। मुंबई महानगरपालिकेची ती जिम्मेदारी होती की एप्रिल आणि मे मध्ये झाडाची छाटणी करणं, जे मोठे झाडं झालेले त्याच्या काही फांद्या जर धोकादायक असते त्या छाटणी करणं हे मुंबई महानगरपालिकेचं काम होतं। परंतु निवडणूक आणि आचारसंहिता यामुळं कुठेतरी टेंडर उशिरा दिलं आणि ते एप्रिल मे मध्ये काम झालेलं नाहीये, त्यामुळे अशा पद्धतीची ती परिस्थिती झालेली आहे। अधिकाऱ्यांवरती वचक नाही का यामध्ये असं दिसलं? नाही, अधिकाऱ्यांना वचक बोललं जाणार नाहीये। अधिकाऱ्यांवरती जबरदस्त वचक आहे, तुम्ही पाहिलेले आहे, तुमच्या माध्यमातून तुम्ही दाखवलेले आहे। परंतु वस्तुस्थिती आहे की टेंडर उशिरा दिलं, त्यामुळे अशा पद्धतीने हे झालेलं आहे।